आम्ही सुरू केली. राणेसाहेब, मागच्या 8 दिवसापासून काँग्रेस कमिटीने देवाभाऊ म्हणजे आले नाही म्हणून एक महायज्ञ करताय आणि तो महायज्ञ करण्यासाठी एका धार्मिक स्थळाचा वापर करताय. त्यामुळे धार्मिक भावना भडकण्याची इच्छा म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. तर आपल्या भाजपकडून असा कुठलाही विरोध होताना दिसत नाही. येणाऱ्या 6 तारखेलाच तो महायज्ञ होणार आहे. हे लक्षात घ्या, काँग्रेस हे तसा एक हिंदू द्वेष पक्ष आहे आणि म्हणून आपल्या घाणेरडं राजकारण करण्यासाठी त्यांनी आमच्या धार्मिक स्थळांचा वापर करणं हे काँग्रेससाठी काही नवीन नाही आणि म्हणून त्याबद्दलची भूमिका आमच्या भारतीय जनता पक्षाचे माझे सगळेच सहकारी निश्चित पद्धतीने घेतील. पण ते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचं गडचिरोलीवर किती प्रेम आहे हे तुम्हाला त्यांच्या कृतीतूनच दिसेल ना. त्यांना शब्दापलीकडे त्यांनी जेव्हापासून गडचिरोलीकडे लक्ष घालायला सुरुवात केल्यानंतर जे बदल होत आहेत किंबहुना जे काही त्यांच्या डोक्यामध्ये जे काही बदल होणार आहेत या बाबतीमध्ये कदाचित काँग्रेसवाल्यांकडे थोडी कमी माहिती आहे. ते स्वतःही कधी चांगलं करत नाही आणि दुसरं कोण चांगलं करायला जात असेल ते त्यांना आवडतही नाही आणि म्हणूनच आज सत्तेच्या बाहेर बसलेले आहेत आणि फावल्या वेळामध्ये हे सगळ्या इकडे तिकडेचे हे आंदोलनं करत बसलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या ह्या आंदोलनाकडे जास्त लक्ष न देता आमचं भारतीय जनता पक्षाचे जे काही इकडचे जे आमचे सगळे सहकारी आहेत हे निश्चित पद्धतीने त्याला चोख उत्तर देतील. सर, पण राजकारण हा धार्मिक जागेवर होतो याचा विरोध काय होत नाही? मुळात चुकीचं आहे आणि आता तुम्ही हा प्रश्न अतिशय योग्य माणसाला विचारलेला आहे. कारण का मी हिंदुत्वाला मांडणाऱ्यापैकी एक आहे आणि आमच्या देवी देवतांचा वापर अगर कोणी स्वतःच्या घाणेरड्या राजकारणासाठी करत असेल ना तर त्याला चोख उत्तर दिलं पाहिजे. कारण का ते कधीही मस्जिदमध्ये जाऊन अशी हिंमत करणार आहेत का? त्या जागेचा वापर स्वतःच्या घाणेरड्या राजकारणासाठी करणार आहेत का? त्यांचे सगळी नाटकं त्यांचे सगळे तमाशे आहे ना हे आमच्याच हिंदू धर्माकडे होतात हे आत्तापर्यंत काँग्रेसचा अनुभव आहे. म्हणून त्याला चोख उत्तर आम्ही निश्चित पद्धतीने देऊ.